नमस्कार. कधी विचार केलाय का की आपलं घर नसतं तर? तसंच प्राण्यांनाही त्यांचं एक हक्काचं घर असतं. आज आपण प्राण्यांच्या याच घरांच्या जगात म्हणजे त्यांच्या निवाऱ्याच्या जगात एक मजेदार सफर करणार आहोत. आपण त्यांची घरं बघूया आणि त्यांना काय म्हणतात तेही शिकूया. चला तर मग सुरुवात करूया. तर मग पहिला प्रश्न, हे सर्व प्राणी नक्की राहतात तरी कुठे? अहो, माणसांसारखंच प्रत्येक जीवाला ऊन, वारा, पाऊस आणि धोक्यांपासून वाचण्यासाठी एका सुरक्षित जागेची गरज असते. आणि हीच जागा म्हणजे त्यांचं घर, त्यांचा निवारा. आपल्या या संपूर्ण सफरीमध्ये जो एक शब्द महत्त्वाचा आहे तो म्हणजे निवारा. हा फक्त एक शब्द नाही आहे, तर प्रत्येक प्राण्याच्या आयुष्यातली एक खूप गरजेची गोष्ट आहे. निवारा म्हणजे काय, तर संरक्षण, आराम आणि आपलं कुटुंब वाढवण्यासाठी एक सुरक्षित जागा. चला मग प्राण्यांच्या याच निवाऱ्याच्या दुनियेत जरा डोकावून पाहूया. सुरुवात करूया आपल्या सगळ्यात जवळच्या मित्रांपासून, म्हणजे ते प्राणी जे एकतर आपल्या घरात किंवा शेतामध्ये आपल्या आजूबाजूला राहतात. बघूया तरी त्यांची घरं कशी असतात. आणि यात सर्वात पहिला येतो आपला लाडका मित्र कुत्रा. बरं, तसा तो आपल्या घरातच राहतो, पण त्याचंच एक खास स्वतःचं घर असतं ना, त्याला केनेल असं म्हणतात. जणू काही त्याचं स्वतःचं एक छोटंसं राज्यच. आता शहरातून थेट जाऊया शेतावर. तिथे आपल्याला गाय किंवा बैल नक्कीच भेटतील. त्यांच्या निवाऱ्याला, म्हणजे जिथे त्यांना चारा पाणी मिळतो, त्या जागेला गोठा असं म्हणतात. इंग्रजीमध्ये आपण त्याला कॅटल शेड म्हणतो. मग तो रुबाबदार घोडा कुठे राहतो? घोड्यांच्या शाही घराला तबेला असं म्हणतात. इंग्रजीमध्ये याला स्टेबल असं ओळखलं जातं. आणि शेतात सकाळी सकाळी बांग देऊन सगळ्यांना उठवणाऱ्या कोंबड्या कुठे राहतात? त्यांच्या त्या छोट्याशा पण सुरक्षित घराला खुराडे म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला कूप असं म्हणतात. आता बघूया डुकराचं घर. त्याला मराठीत म्हणतात डुक्करवाडा. बघा, प्राण्याच्या नावावरूनच घराचं नाव. लक्षात ठेवायला किती सोपं आहे नाही का? इंग्रजीमध्ये याच जागेला स्टाय असं म्हणतात. मेंढी आणि शेळी हे प्राणी नेहमी कळपात राहतात. त्यांना सगळ्यांना एकत्र सुरक्षित ठेवण्यासाठी जी कुंपण घातलेली जागा असते तिला कोंडवाडा म्हणतात. आणि गंमत सांगू, इंग्रजीमध्ये याला पेन म्हणतात. तर ही होती आपल्या शेतावरच्या प्राण्यांच्या घरांची एक छोटीशी सफर. आपण पाहिलं की कुत्रा केनलमध्ये, गाय घोच्यात, घोडा तबेल्यात, कोंबडी खुराड्यात, डुक्कर डुक्करवाड्यात आणि मेंढी कोंडवाड्यात आपला निवारा शोधते. प्रत्येक प्राण्याची गरज वेगळी आणि त्याचं घरही अगदी त्याच्या गरजेनुसार बनलेलं. चला आता शेताला टाटा करूया आणि एका साहसी प्रवासाला निघूया. थेट घनदाट जंगलात. बघूया तिथले प्राणी स्वतःचा निवारा कसा शोधतात किंवा बनवतात. जंगलाचा राजा सिंह, तो कुठे राहत असेल? तो राहतो नैसर्गिकरित्या तयार झालेल्या किंवा कधीकधी स्वतः शोधलेल्या गुहेत. ही गुहा म्हणजे जणू त्याचं साम्राज्यच. इंग्रजीमध्ये आपण याला डेन म्हणतो. पण एक मिनिट, सगळ्याच प्राण्यांना काही चार भिंतींचं घर लागत नाही बरं का? आता माकडांसारख्या चपळ प्राण्यांना बघा, त्यांच्यासाठी तर उंच झाडांच्या फांद्या हेच त्यांचं घर आणि मोकळं आकाश हेच त्यांचं छप्पर. काही प्राणी तर चक्क जमिनीखाली आपलं जग वसवतात. साप, उंदीर आणि ससा यांसारखे प्राणी स्वतः बीळ खोदून त्यात अगदी सुरक्षित राहतात, जमिनीच्या आत सगळ्या धोक्यांपासून दूर. आता वेळ झालीये काही इवल्याशा पण महाहुशार इंजिनियर्सना भेटण्याची. हे जीव आकाराने खूप लहान असले तरी त्यांची घरं बघून आपण खरंच चकित व्हाल. पक्ष्यांची कलाकुसर तर बघा जरा. एक एक काडी, गवताचं पातं आणि मऊ कापूस गोळा करून ते आपल्या पिलांसाठी किती सुंदर आणि सुरक्षित घरटं विणतात. काय अप्रतिम रचना असते ही. मधमाशा म्हणजे शिस्तीचं आणि मेहनतीचं उत्तम उदाहरण. हजारो माशा एकत्र येऊन मेणापासून पोळं तयार करतात. हे फक्त त्यांचं घर नसतं, तर त्यांच्या संपूर्ण वसाहतीसाठी अन्न साठवण्याचं एक मोठं गोदामच असतं. आणि मुंग्यांबद्दल तर काय बोलावं. एक एक मातीचा कण जमवून मुंग्या जमिनीवर किंवा जमिनीखाली एक अद्भुत रचना उभारतात, ज्याला आपण वारूळ म्हणतो. बाहेरून जरी छोटा डोंगर वाटला तरी आतून हे एक मोठं शहरच असतं. आता भेटूया अशा कलाकाराला ज्याचं घरच त्याचं शस्त्र आहे. तो म्हणजे कोळी. तो स्वतःच्या शरीरातून निघणाऱ्या रेशमी धाग्यांनी एक सुंदर जाळं विणतो. हे जाळं त्याचं घर तर आहेच, पण शिकार पकडण्यासाठी लावलेला एक हुशार सापळासुद्धा आहे. आता ही गोष्ट किती रंजक आहे बघा. मुंगी आपलं साम्राज्य जमिनीवर किंवा जमिनीखाली उभारते, तर मधमाशी आपलं घर उंच झाडांवर किंवा इमारतींवर बनवते. दोन्ही जीव अगदी इवलेसे, पण घर बांधण्याची त्यांची जागा आणि पद्धत किती वेगळी आहे. एक जमिनीच्या जवळ तर दुसरा थेट आकाशाच्या जवळ. वाह, काय अद्भुत प्रवास होता हा, नाही का?
चला तर मग आपण काय काय पाहिलं त्यावर एक पटकन नजर टाकूया. आपला प्रवास 3 मुख्य टप्प्यात झाला. आपण सुरुवात केली आपल्या ओळखीच्या शेतातील प्राण्यांपासून. त्यानंतर आपण जंगलात जाऊन वन्यजीवांच्या घरांची सफर केली. आणि शेवटी त्या लहानग्या पण महान कारागिरांची घरं पाहिली, जी आपल्याला नेहमीच आश्चर्यचकित करतात. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही घराची, निवाऱ्याची गरज का असते? ऊन, वारा, पाऊस आणि शत्रूंपासून संरक्षण, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिल्लांना सुरक्षितपणे वाढवण्यासाठी एक हक्काची जागा. कदाचित घरं वेगळी असतील, पण त्या घरामागची भावना मात्र एकच आहे, आणि ती म्हणजे सुरक्षितता. यावर नक्की विचार करा.